या सामन्यात सामनावीर आणि उत्तम कामगिरी करत तिसऱ्या फेरीमध्ये तुमचा संघ दाखल झालाय. बोलूया आता डी गटातील जगदंब वाकलन बी वर्सेस हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी. टॉस जिंकला मुरबी संघानं स्वीकारलाय प्रथम फलंदाजी. सर्वेश ठाकूर आणि परेश ठाकूर दोन बंधुराज मात्र क्रीजवरचा गोलंदाज. सोमनाथ गायकर. दोन ताकदवान संघांमधली ही अतिशय उत्तम दर्जाची सामना होईल, ही लढत होईल यातील मात्र शंका नाहीये. जगदंब वाकलन बी वर्सेस हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी. टॉस जिंकलाय मुरबी संघानं स्वीकारला प्रथम फलंदाजी आणि सर्वेश ठाकूर आणि परेश ठाकूर दोन बंधुराज मात्र क्रीजवर. सोमनाथ गायकर राईट आर्म राऊंड द विकेट उडवलाय. काय सुरेखरित्या इथे मात्र बॉलला पीक केलाय. दर्जेदार फटकेबाजी आणि या बॉलवर धावा आल्या त्या तब्बल 6 धावा. पहिला बॉल मात्र डॉट आणि त्यानंतर मात्र सरळ षटकार. मुरबी संघ खेळतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी क्रिकेटचा माहेरघर राहिलेलं हेही गाव आहे. परंतु एक गोष्ट पहिला आपण आजचा तिसरा सामना सरळ पहिला खेळण्यात आलाय. सोमनाथ गायकर राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चांगला फटका आहे सर्वेचा. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मात्र मिळते. एका रन्सनं समाधान मानावं लागतंय. 7 धावा पहिल्या 3 बॉलवर. पहिल्या डॉट बॉल नंतर मात्र षटकार सर्वेशनं दाखवला आणि त्यानंतर मात्र 1 रन्स कंप्लीट करत सोमनाथ गायकरवर पहिल्या 3 बॉलवर 7 धावा. पहिले 3 बॉल आणि 3 बॉलवर तब्बल 7 धावा. सुरुवात होतीये ती म्हणजेच हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी संघाची. फलंदाज मात्र बाद. फलंदाज LBW प्लाम पकडलाय. ॲब्सोल्युटली व्हेरी गुड डिसिजन, व्हेरी गुड डिसिजन. सचिनजी कडू यांचा. परेश ठाकूर मात्र गोल्डन डकचा शिकार बनला. पहिल्याच बॉलवर LBW आउट. त्या पुढ्यातच त्याला पकडला. पंचांनी बोट आकाशाकडे दाखवलं. सचिनजी कडू सर अतिशय उत्तम कामगिरी. आणि तिथे मात्र पहिला फलंदाज झाला पायचित. चेक तर याच दरम्यान आदरणीय दिलीपजी पाटील यांचा शुभागमन झाला. दिलीप बुवा यांचा शुभागमन झाला. त्यांचं करूया व्यासपीठावरती आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं मान्यवर आपल्या सोबत आहेत. या एक नजर टाकूयात. आपल्यासोबत नुकतंच शुभागमन झाला आदरणीय गरुडनाथा, सुभाष, प्रेम, अजय, अरुण, स्वप्नील, अनमोल, वीरेंद्र, धनाजी, नंदू, नयन, शैलेश, एकनाथ, तुशांत आणि त्या सोबतीनं रमण म्हात्रे आपल्यासोबत आहेत. आणि नुकतंच दिलीप बुवा यांचं शुभागमन झालं. वेलकम. आणि पुन्हा एकदा बोलूयात कॉम्बॉक्समध्ये. ऐकूयात आवाज आमच्या समालोचक मित्रांचा. सोमनाथ गायकर ज्यानं आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत, 7 धावा दिल्या, त्याने 1 फलंदाजाला बाद केलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो प्रतीक पाटीलला. आल्या पहिल्याच बॉलला काय ताकद वापरली आहे. अतिशय उत्तम दर्जाचा फटका. लॉगॉनच्या डोक्यावरून अप्रतिम फटकेबाजी पाहिली आणि जणू काही मी तंबू बनून शेत होऊन आले.
असाच काहीसा फटका प्रतीक पाटलीचा राहिला आणि उडवला षटकार. आतापर्यंत विचार केला संमिश्र गोलंदाजी राहिली आहे. 2 षटकार सोमनाथ गायकरनं जरूर खाल्लेत. 5 गोलंदाज वापरले जातील 5 षटकांसाठी. 2 षटकार 1 विकेट त्याने कमावली आहे आणि 13 धावा बोर्डवर लागलेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. प्रतीक पाटीलनं आल्या आल्या मात्र षटकारानेच आपलं स्वतःचं खातं उघडलंय. अतिशय उत्तम दर्जाची फटकेबाजी दाखवली आहे पहिल्या बॉलवर. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये बॉल पडलाय. मी म्हटलं होतं जणू काही तो सेट होऊन आलाय. आपल्या खेळाडू कक्षातूनच स्लॉटमध्ये पडलेला बॉलवर मात्र काय फ्लॉटच्या बाहेर फिरकावला. पुन्हा एकदा लॉंगॉनची सीमारेषाच टार्गेट सेट केलं आणि इथे प्रतीक पाटीलनं लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर सोमनाथ गायकरला आसमान दाखवला. उडवला हा दुसरा षटकार. शुभागमन झालंय ते विनंती मान्यवरांना आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहेत. तसेच वडोली गावचे कृष्णदादा म्हात्रे यांचं देखील शुभागमन. विनंती आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील सर्व मान्यवरांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच CSK सिद्धी करवले वर्सेस बुर्दुल या 2 संघादरम्यान होणार आहे. तरी पण दोन्ही संघनायकांनी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. CSK सिद्धी करवले वर्सेस बुर्दुल या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या. सोमनाथ गायकरचा रनअप खूप छान होता परंतु बॉल ट्रॅव्हलिंग शेवटच्या 2 बॉलवर मात्र स्ट्राईकवर आलेल्या सर्वेशनं तब्बल 2 षटकार प्रतीक पाटीलनं 2 षटकार दाखवले आणि त्याच्यामुळे 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाज उद्देश पाटील, सर्वेश ठाकूर स्ट्राईकवर. टॉस जिंकत आम्ही प्रथम फलंदाजी का स्वीकारली आहे तर आमची ताकद गोलंदाजी आहे, स्ट्रेंथ राहिली आहे. डीप थर्डमॅन मधून 2 षटकांना फसवत मात्र गली रिकामी होती आणि गलीमधून बॉल ट्रॅव्हल झाला गेला सरळ डीप थर्डमॅनच्या मधून आणि या पहिल्याच बॉलवर दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर आलाय हा चौकार. बिनधास्तपणे फलंदाजी करायची आहे. प्रेशर आम्हाला घ्यायचा नाही आहे परंतु खऱ्या अर्थाने विचार केला ना मित्रांनो तर टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेणं हा एक धाडसी निर्णय असतो. लगी तो छगी नाही तो दिल लगी असा हा प्रकार असतो. धावसंख्या जमली तर ठीक, अन्यथा मात्र मग प्रेशरमध्ये राहतो. परंतु विचार केला ना तर ताकद राहिली आहे फलंदाजीच्यापेक्षा ही गोलंदाजी ही संकेत पाटील आणि मुरबी संघाची. त्याच्यामुळेच ज्या धावा आम्ही जोडू त्या धावा रोखण्याचं साहस आमच्या गोलंदाजीमध्ये आहे असाच काहीसा इशारा देत प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि त्या निर्णयावर आतापर्यंत तरी खऱ्या अर्थाने 100% यशस्वीपणे ते वाटचाल करतायत. कारण फक्त बॉल टाकून झालेत 8 आणि धापलकर धावा लागलेत 1 बाद 23 धावा. 1 बाद 23 अतिशय उत्तम दर्जाची धावफलकावर धावा लागलेत. सर्वेशनं आतापर्यंत 5 बॉलमध्ये 11 धावा, प्रतीक पाटीलनं 2 बॉलमध्ये 12 धावा, 2 उत्तुंग षटकार. उदेश पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे. जगदंब वाकलन बी संघ वर्सेस हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी. आउट OUT आणि ॲब्सल्युटली कारण आवाज इथपर्यंत आला. पंचांनी थोडासा वेळ स्वतःला घेतला आणि अपिलामध्ये उत्साह दिसला आणि उत्साहाला मात्र पंचांनी उचलून धरला. बॅट्स येणारीच लागली आणि सर्वेश ठाकूर एष्ट्यांच्या पाठीमागे झेल देत परतला.
करतो आदरणीय बेलीबुवा आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मंचावरती आदरणीय पिसारवे गावाचे भाग्यविधाते चरपशेठ मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तर काकांना विनंती आहे यावा आपण. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. हर्षल पाटील तसंच व्यासपीठावरती आदरणीय गरुडेश्वर म्हात्रे यांना विनंती आपण येऊन स्थानापन्न व्हावं. या क्रीडानगरीवरती ज्यांचं शुभागमन झालंय गरुडेश्वर म्हात्रे आपल्याला विनंती आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. या पुन्हा एकदा जाऊयात बंधूंकडे. सॉरी बंधू, थोडी पाहुण्यांची रेलचेल जास्त आहे, तुम्हाला पाहुण्यांचा सन्मान तो देखील आपल्यासाठी गरजेचा आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर ओमकार शेट्टे सर स्पर्धेचा गाभाच असतात पाहुणे आणि सगळी मंडळी, कारण त्यांचा विश्वास त्यांचा आशीर्वाद या स्पर्धेला लाभतायत आणि म्हणूनच अशा मोठ्या स्पर्धा आपण संपन्न करू शकतो. या सगळ्या पाहुण्यांच्या मांदेळ्यांचं आणि सगळ्या पाहुण्यांचं आपण मनस्वी स्वागत करूया. परंतु स्वागत मात्र आल्या आल्या हर्षल पाटीलनेही त्याच्याच स्टाईलमध्ये केलं आहे. चौकाराणीशी चांगली धावसंख्या उभारली जाते आहे आतापर्यंत. आणखीन एक चांगला फटका आहे, परंतु वाईड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक रेडी आहे. त्यानं मात्र एकच रनवर समाधान मानतोय हर्षल. एका रन्सनं धापळकर धावा 28 लागत आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे, त्यातला एक बॉल शिल्लक आहे. 11 बॉल्स टाकून झाले आतापर्यंत आणि 2 बाद 28 ही समाधानकारक धावसंख्या हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी संघाची. आदरणीय संजयजी धुळ्या म्हात्रे पिसारवे मात्रे वॉटर सप्लायचे सर्व त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. तर संजयजी धुळ्या म्हात्रे साहेबांना विनंती आहे यावं आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी डॉट आला आणि षटक मैदानावरती अगदी जर आपण पाहिलं तर दोन्ही टीमसाठी चांगलं आहे आणि अतिशय चांगली मॅच रंगते बंधू. खूप चांगला होईल सामना, यात शंका नाही आहे. दोन्ही मातबर संघ आहेत, दोन्ही ताकदीचे संघ आहेत आणि लढवय्या खेळ तर अनेक वेळा या दोन्ही संघांनी केला आहे. त्याच्यामुळे आणखीन एक नवा डाव, अभिमानाची स्वाभिमानाची ही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी प्रत्येकजण मात्र शर्तीचे प्रयत्न करील यातील मात्र शंका नाही आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 19 आणि या षटकामध्ये विचार केला तर फक्त धावा आल्या 2 चौकारासहित 1 विकेट उदेश पाटीलला घेतला आणि 9 धावा त्यानं बहाल केल्या. 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र षटक क्रमांक 3 मानस भुईर गोलंदाजीच्या मार्कवर. तर वेळ घेऊ नका, कारण पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हा स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे पहिल्या 4 षटकांमध्ये तुम्हाला बहारदार खेळ करावा लागणार आहे आणि अगदी वेळेत, कारण क्रिकेटमध्ये असू द्या अथवा आयुष्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन तेवढीच महत्त्वाची आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन नाही ना त्याचं आयुष्य ही अस्तव्यस्त पसरलेलं असतं. तर याच दरम्यान मुरबी गावचे कुलदीप भाऊ आणि तुम्ही पाहताय मुरबी संघाचे पॅकर्स तुम्ही पाहताय आदरणीय निरजदा पाटील आणि जयदुर्गा पाटील यांचे शुभागमन झाले. दोघांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. तसेच केशवजी म्हात्रे पिसारवे यांचे देखील शुभागमन झालंय. सर्व मान्यवरांना विनंती आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आपले देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. एजंट टेकन. हर्षल पाटील मात्र बॅक टू डग आउट. बॅटची काढा लागली, कीपरनं चूक केली नाहीये आणि फलंदाज मात्र आणखीन एक होते बाद. तीन बाद 28 धावा. हर्षल पाटील एक चौकार दाखवला आलेल्या पहिल्याच बॉलवर, त्यानंतर मात्र सिंगल आणि या बॉलवर आउट. मानस भुईर अतिशय उत्तम पहिला बॉल ट्रॅव्हल केलाय, पहिल्याच बॉल विकेट घेतली आहे. हर्षल 11 जयदुर्गा मुरबी वर्सेस जगदंब वकलन बी संघ, या 2 संघ दरम्यानची लढत. संदेश करावकर नेक्स्ट बॅटर. आपण मैदानाकडे रवाना होताना पाहतोय 3 फलंदाज आता मात्र परतलेत. क्रमांक 5 वर खेळण्यासाठी सज्ज आहे संदेश करावकर. मानस भोईर आपल्या षटकातील हा दुसरा बॉल ट्रॅव्हल केला. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अतिशय उत्तम आणि सुसज्ज अशी ही स्पर्धा. टप्प्याचा बॉल इथे मात्र नीटसा समजला नाहीये संदेश करावकरला आणि स्लोवर बॉलला कदाचित तो तयार नव्हता.
त्याच्यामुळेच इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. प्रतीक पाटीलनं 2 बॉलमध्ये 2 षटकार घेतले. त्यानंतर मात्र मागचा फलंदाज बाद झाला, त्यानं 1 बॉल षटकार चौकार घेतला. चांगला बॉल आहे, चांगला बॉल खेळून काढलाय, फेकी होतीये इथे मात्र पंच ॲब्सल्युटली वळतायत. इशारा राहील तसा ज्याप्रमाणे ते ॲक्शन मोडमध्ये आहेत. आणि अक्षय अखेरकार पंचांचा इशारा मात्र आला, कंप्लीट रन्स आहे. त्याच्यामुळे वेल डिसिजन, उत्तम डिसिजन. डायरेक्ट हिटचा हा प्रयत्न पाहिला आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतो. एक उत्तम डिसिजन सचिनजी कडूसरांचा इथे मात्र पाहिला. एजी सर आणि सचिनजी कडूसर आणि सुनील दादा पाटील 3 पंच. अखूट टप्प्याचा बॉल पहिल्यांदा धावा जमलेत जरूर, परंतु मधली फळी मात्र कोलॅप्स होताना पाहतोय प्रतीक पाटील. मात्र होईल बाद. चांगली फटकेबाजी दाखवली, 2 चांगले फटके 2 षटकार दाखवले. पण अखूट टप्प्याची बॉल हा बिग झोन राहिला आतापर्यंत. या षटकामध्ये मानस भोईरनं काय कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा जरूर जमल्या मुरबी संघाच्या, पण इथून या षटकामध्ये मानस भोईरनं धावा अक्षरशः रोखलेत. 4 बॉलमध्ये त्यानं बाद केले 2 फलंदाज आणि धाव दिली 1. दरम्यान मुरबी गावचे आमचे नंदकुमार पाटील समाजसेवक यांचं देखील आगमन झालं. विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती. तसेच YCC हर्षल 11 टीमचे पॅकर्स आदरणीय नयनदादा पाटील आणि त्यांच्या समेत जयदादा पाटील दोन्ही मान्यवांना विनंती आपण देखील या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. नक्कीच खरे अर्थानं अतिशय उत्तम स्पर्धा. या स्पर्धेचा आनंद घेताना पेंदरगावचे म्हणजे प्रकाशजी भोईर PK या सामन्याचा आनंद घेत आहेत. एक दर्दी क्रिकेटर म्हणून त्यांची कायम ओळख राहिले. आपल्या संघासोबत कायम राहायचं, संघाला सपोर्ट करायचं, हे काम प्रकाशजी भोईर यांनी केलं. त्यांचंही करू आपण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदी पाटील फलंदाजीच्या मार्कवर. राहुल कोळी म्हणून मी म्हटलं होतं जे लिहिणार ना ते आम्ही वाचणार. राहुल कोळी पहिला बॉल मात्र डॉट खेळतोय. मानस भोईरची गोलंदाजी काय कमालीची राहिली आहे, 1च धाव. शेवटचा बॉल ही तेवढाच उत्तम राहिला आहे. रन्स मात्र किती जोडल्या जातील इथे, एक्स्ट्राची रन्स येईल की काय नाही. 1 रन्स कंप्लीट केली, रनआउटचा प्रयत्न केला, परंतु कमालीचा षटक हाताळलाय. या षटकामध्ये 2 धावा देत 2 मोहरे टिपले. मानस भोईरची कमालीचा पलटवार झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी संघ जाऊन ठेपला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. दरम्यान प्रेमजी घरत कुडूक बांधण यांचं देखील शुभागमन ठिकाणी झालं. त्यांचं देखील करूया मनाच्या अंतकरण सहर्ष हार्दिक स्वागत. तर मी विनंती मान्यवरांना की आपण या अतिथी कक्षेमध्ये आपण विराजन व्हायचं आहे. आपण देखील कापदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कमालीचा पलटवार झाला. या षटकामध्ये फक्त 2च धावा. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 28 धावा बोर्डवर लागल्या होत्या आणि ज्या फलंदाजांनी आक्रमकता दाखवली त्या फलंदाजांना मात्र षटकामध्ये मानस भोईरनं परतवलं. 2च धावा दिल्या आणि 2 विकेट्स त्यानं मात्र कमावलेत. षटक क्रमांक 4 बिपिन पाटील. षटक क्रमांक 4. स्ट्राईकवर फलंदाज राहुल कोळी तर नॉन स्ट्राईकला संदेश करावकर. कमीत कमी 31 धावा, 25-30 धावा जोडाव्या लागतील. फटका फसलाय. डीप मिड विकेटला उभा असल्याचे दर्शक थोडासा धावत आला स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि त्यानं मात्र एक चांगला झेल गुरुनाथनं वेल झेल टिपला आणि थोडासा आता मात्र मुरबी संघ ट्रबलमध्ये येतोय कारण फलंदाज क्रमांक 5 झाला आउट. थँक्यू. क्रमांक 5 फलंदाज मात्र झाला बाद आणि आता नवीन फलंदाज प्रवीण करावकर. आणखीन 2 बंधुराज. सलामीला 2 बंधुराज पाहिले आणि आता मात्र हे ब्रदर्स आणखीन 2 बंधुराज.
प्रवीण करावकर ऑन स्ट्राईक. हाही फटका फसलाय, बराच वेळ हवेत राहील परंतु लँडिंग पाहिली मिडॉनच्या दिशेनं. एकच रन्स मात्र मिळतीये. प्रवीण करावकर एक या धावसंख्येनं आपलं स्वतःचं खातं उघडतंय. पहिल्यांदा भरधाव वेगानं अगदी मेट्रोप्रमाणे धावत असलेला स्कोरबोर्ड मुरबी संघाचा आता मात्र अगदीच लोकल रोडला धावताना आपण पाहतोय, लोकल ट्रेनसारखा. कारण 2 ओव्हरमध्ये 28 धावा बोर्डवर होत्या आणि मागच्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या आणि इथे आतापर्यंत 2 बॉलमध्ये 1. हा फटका चांगला आहे, धावा देऊन जाईल, उचली घेतीये नो डाऊट. टप्पा पडला, टप्पाला मात्र बाउन्स मिळाला आणि मिड विकेट क्षेत्रक्षेत्र चकवत बॉल गेला सीमारेच्या बाहेर, चौकार. नंतर आलेला ह्या चौकारांना थोडंसं बळ धावपलकाला मिळतंय, ते म्हणजे हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी संघाच्या. संदेश करावकरनं हा चौकार ठोकला. स्लॉटमध्ये बॉल, स्लॉटमध्ये समोर टाकले जात आहेत. धावांचा फ्लो थांबला होता परंतु संदेश करावकर आपल्या भावाला सोबत घेत मात्र दाखवतोय लॉंग ऑनच्या सीमारेच्या बाहेर भिरकावतोय बिपिन पाटीलला हा षटकार. चला बुरदुल टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या समेत CSK सिद्धी कॉलेज संघाचे संघनायक. जसं 44 समाप्त होईल दोन्ही संघनायक आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येणं हे गरजेचं असेल. 41 धावा बोर्डवर लागत आहेत. चांगली फटकेबाजी, चांगली फटकेबाजी, काय सुंदर फटकेबाजी. संदेश करावकर ऑन फायर. लागोपाठच्या 2 बॉलवर 10 धावा जोडल्या. सुस्थितीमध्ये घेऊन जायचं आहे. टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. आणखीन एक चांगला आखोटप्याचा बॉल, पुन्हा एकदा लॉंगॉनला ट्रॅव्हल होईल. एकच रन्स मात्र मिळेल आणि एका रन्समध्ये बोर्ड जाऊन ठेपेल 42 वर. 42 धावा दाबालकरती लागत आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे. मागच्या षटकामध्ये मानस भोईरनं कमालीची गोलंदाजी केली आहे. इथं बिपिन पाटीलनं 5 बॉलमध्ये 12 धावा मोजलेत आणि एक फलंदाजाला बाद केला आहे. संदेश करावकरनं चांगली चपराक लगावली आहे. एक षटकार एक चौकार. प्रवीण करावकर ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल अफलातून उडवलाय. कोण म्हणतोय की धावा कमी होतील? अरे आमच्या मनगटामध्ये क्षमता आहे मोठे फटके कन्वर्ट करायची आणि ते मात्र कन्वर्ट करताना पाहतोय. एक मानस भोईरला समाधानकारक गोलंदाजी करू दिली पण इथे मात्र बिपिन पाटीलच्या शेवटच्या बॉलवर माझा भाऊ जर बरसतोय तर मी कसा थांबणार अशा नेक इराद्यानं मात्र प्रवीण करावकरनं सुद्धा दाखवला. मिडविकेटच्या डोक्यावरून शेवटच्या बॉलवर षटकार. बिपिन पाटीलच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी संघ सुस्थितीमध्ये 5 बाद 48. भूषण पाटील आणि सुधीर पाटील दोन्ही मान्यवर विनंती आपण देखील या अतिथी कक्षामध्ये या. सुधीर दादा मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तसेच भूषण पाटील आपण देखील या, आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच CSK सिद्धी करवले वर्सेस बुरदुल या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाने रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. एकच ओव्हरचा खेळ शिल्लक राहिला आहे पूर्वार्धामधला. 48 धावा. 5 विकेट नंतर मात्र प्रवीण करावकर संदेश करावकरनं आपली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचं काम केलं आहे. एक महत्त्वपूर्ण भागीदारी आपल्या संघाला मच नीडेड जी गरज होती ती गरज भागवताना मात्र पाहतोय. षटक क्रमांक 5 गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मात्र पाहतोय अविनाश भोईरला. जुना जाणता अनुभवी असा मास्टर माइंड ऑलराऊंडर अविनाश भोईर. षटक क्रमांक 5 हातलेल. स्ट्राईकवर संदेश करावकर. 5 बॉलमध्ये 12 धावा ज्यानं ठोकलेत. आखूट टप्प्याच्या बॉलला फटका सजवलाय. कव्हरच्या मधून मात्र शतरक्षक डीपला रेडी होता पण त्याला फसवत त्याला चकवत मात्र 1 बाउन्स बॉल गेला सीमारेच्या बाहेर. आणखीन एक बहारदार चौकार. फिफ्टी कम्स अप. 52 धावा बोर्डवर लागल्या. चांगली धावसंख्या उभारली आहे. पहिल्यांदा वाटलं की मोठ्या धावा होतील. 28 धावा बोर्डवर होत्या पहिल्या 2 षटकामध्ये. नंतर मात्र मानस भोईरचं 2 धावांचं षटक
आणि त्यानंतर मात्र मागच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या आणि त्याची पुनरावृत्ती करत याही षटकामध्ये अविनाश भोईरच्या पहिल्याच बॉलवर संदेश करावकरनं कव्हरच्या मधून मात्र खणखणीत चौकार घेतलाय. 5 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 52 धावा बोर्डवर लागलेत. प्रोजेक्टेड स्कोअर 62 सांगतो. करंट रन रेट 12.48 सुरू आहे. त्याच्यामुळे धावसंख्या आतापर्यंत चांगली उभारली आहे. टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारले आता समाधानकारक मात्र धावसंख्या धावफलकावर लागतीये. चांगला बॉल इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. अविनाश भोईरचा हा बॉल त्याच्यावर प्रत्युत्तर नव्हतं. ॲक्शन रिप्ले पाहतोय. अकुटप्प्याचा बॉल थोडासा फिरला लेग ब्रेक पाहिली आणि तीच डावखऱ्या गोलंदाजांची खासियत असते आणि ती खासियत मात्र हा नॅचरल स्विंग आहे. देवानं दिलेलं ते वरदान आहे आणि ते वरदानाचा पुरेपूर वापर करत लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकनं मात्र चूक केली नाहीये. अक्षय मात्रेनं हा झेल लिहिला झेलला आणि फलंदाज संदेश करावकर ज्यानं चांगली धावसंख्या जमवली तो गेला परतीच्या प्रवासाला. फलंदाज क्रमांक 6 बाद. त्यानं बरंच काही सांगितलं डीजे मास्टरने. गाणं उत्तम लगावलं. 1 2 नव्हे तर 3 असा काहीसा प्रकार त्यात दिसला. परंतु आजकालची धावती पिढी आहे. कलियुग आहे. कारण संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू आहे. परंतु आपण वेगळ्याच धुंदीमध्ये नेहमी असताना पाहिलंय. आपल्याला व्हॅलेंटाईन डेज सगळे लक्षात असतात. परंतु आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलेले मंडळी ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या पिढीचा संगनमत साधणं खूप महत्त्वाचं आहे. 3 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 6 बाद 52 धावा बोर्डवर लागत आहे. संकेत पाटील बराच उशिरा आलाय क्रमांक 8 वर. कारण इतर वेळेला अनेक वेळा चांगले इनिंग्स तोही खेळलाय. एक परफेक्ट ऑलराऊंडर माणूस आहे, खेळाडू आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. गोलंदाजीमध्ये फिरवला. या शेवट षटकामध्ये बरंच काही अविनाश भोईर कमावतोय. पहिल्या बॉलवर गमावलं जरूर, पण नंतरच्या 3 बॉलवर मात्र उत्तमरित्या गोलंदाजी करत पलटवार केले जात आहेत आणि कमावलं जात आहे. दर्जेदार उत्तम कामगिरी केली जाते. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 52 धावा बोर्डवर आहेत. या 2 बॉलवर मोठे फटके येत 60+ धावा जोडल्या जातील का की गोलंदाज अविनाश भोईर या धावा रोखून धरेल. क्या बात. जागचं हलू दिलं नाहीये. संकेत पाटीलच्या पददालित्याचा अभाव पाहिला आणि त्याच्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सक्षम फलंदाजी नाही दिसली. जागचे पाय हललेच नाहीयेत. खडे खेळण्याचा प्रयत्न असफल राहिला आणि अविनाश भोईरनं टाकला 4था डॉट बॉल. सुरेख दर्जेदार गोलंदाजी. फक्त 4 धावा पहिल्या बॉलवर आणि शेवटच्या 4 बॉलवर नंतर मात्र शेवटच्या बॉलवर हवेत राहिलाय बॉल. फलंदाज होईल बाद. शॉर्ट फाईन लेगला मात्र संकेत पाटीलचा हा झेल कंप्लीट केला साईनाथनं. आणि इथे हे षटक अविनाश भोईरचं कमालीचं राहिलंय. पहिल्या बॉलवर 4 धावा. स्लॉग षटक होतं. मी म्हटलं होतं अविनाश भोईर जुना जाणता अनुभवी असा एक ताकदवान परफेक्ट ऑलराऊंडर राहिलाय. त्यानं मात्र अनुभवपणा लावला आणि तिथेच त्यानं धावा दिल्या फक्त 4. उरलेल्या 5 बॉलमध्ये 1-2 विकेट कमावले आणि धावा एकही नाही आहे. त्याच्यामुळेच पूर्वार्धाचा खेळ मात्र संपला. धावफलकावर धावा लागल्या 7 बाद 52. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती जगदंब वाकलन बी संघाला 53 धावांची. पण एका बाजूला हर्षाली 11 जे दुर्गामाता मोरबी संघ ज्यानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेतली आहे. गोलंदाजीवर विश्वास दाखवलाय. ती गोलंदाजी धावा डिफेन्स करेल का की अविनाश भोईर आणि सोमनाथ गायकर यांनी टीम म्हणजे जगदंब वाकलन बी संघ या धावांचा पाठलाग कसा करेल. सोमनाथ गायकर पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला. 2 डॉट बॉल 1 विकेट 19 धावा. उदेश पाटीलनं 9 धावा देत कंट्रोल केला स्कोरबोर्ड. 1 विकेट त्यानं कमावला. मानस भोईरनं अफलातून गोलंदाजी केली. 2 विकेट्स आणि फक्त 1च धाव दिली आणि पुन्हा एकदा गेअर शिफ्ट झाला. पण पुढच्या षटकामध्ये बिपिन पाटीलवर प्रहार झाले. त्यांना मात्र 18 धावा पडल्या आणि नंतर
पुन्हा एकदा अविनाशनं कमबॅक मिळवत धावा दिल्या 4 आणि बोर्डवर धावा लागल्या त्या म्हणजेच मुरबी संघाच्या 7-52. 53चा पाठलाग करायचा आहे. उत्तरार्धामध्ये काय घडेल, नेमका कोणता संघ बाजी मारेल आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, ऐकूया दीपकजी पाटील सर पळसपे यांचा गोडवाणीतून या सामन्याचा उत्तरार्ध. तत्पूर्वी DJ मास्टरला एक संधी. तर टॉस आम्ही या ठिकाणी करतोय. स्वर्गीय निशा पाटील प्रतिष्ठान बुर्दुल संघार त्यांचे आता CSK सिद्धी करवले ते नाणेफेक आमच्या आयोजक तुम्ही पाहता नंदोदा मात्रे यांच्या शुभास्या टॉस बेलिफ दादा पाटील हरिभक्त बाऱ्यान तुम्ही पाहताय. भजन सम्राट बेलिफबुवा पाटील यांच्या शुभास्या टॉस तुम्ही पाहताय. स्वर्गीय मनीषा पाटील प्रतिष्ठान बुर्दुल संघ त्यांच्या विरुद्ध CSK सिद्धी करून टॉस जिंकलाय. बुर्दुल टीम CSK टीम फक्त निर्णय कालवा बॅटिंग करू. तर फलंदाजी करण्याचं फिल्डिंग करायची टीम बुर्दुल संघाला मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा आपण बोलतोय मॅचच्या दिशेने दीपकजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकाल. होते आणि त्याचमुळे सुरुवात चांगली तगडी झाली होती, परंतु तरी सुद्धा मी तर म्हणेन अपेक्षित अशी शेवट मात्र मुरबी संघ करू शकला नाही. जर चौथ्या षटकामध्ये जर धावा आल्या नसत्या तर अजूनही स्थिती मात्र वेगळी असती. जाऊया मैदानाच्या दिशेनं. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. सलामीची जोडी सोमनाथ आणि गुरुनाथ गायकर. तर पहिलं षटक घेऊन मुरबी टीम कडून संकेत पाटील. पहिलाच बॉल अपील पाहायला मिळाली होती. फाईन लेगला बॉल स्टॉप केला, तोपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. तर या सर तुम्ही पाहताय ज्यांचा आज वाढदिवस आहे, तुम्ही पाहताय नवनाथ शेठ म्हात्रे यांची कन्या आदरणीय तुम्ही पाहताय रियांशी नवनाथ शेठ म्हात्रे हिचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपण थोड्याच वेळामध्ये साजरा करणार आहोत. अगदी स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या आज मुलीचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत. आणि विनंती या दरम्यान आमचे मान्यवर नरेश दादा म्हात्रे, अरुण म्हात्रे, त्यासोबत महेश म्हात्रे आणि केशव म्हात्रे चारही मान्यवरांना विनंती आहे आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि पहा आता मात्र खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. आज आमच्या आयोजक नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या कन्येचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्त सर्व प्रेक्षक असतील, खेळाडू सर्वांना आईस्क्रीमची व्यवस्था ठिकाणी केली आहे. तरीचित आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचा वाढदिवस देखील साजरा केला जाईल. ती बात नवनाथ शेठ म्हात्रे यांची सुकन्या रियांशी नवनाथ शेठ म्हात्रे
यांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये साजरा करणार आहोत. तसेच विनीतदादा पाटील आमचे एक जबरदस्त गोलंदाज यांचा एक वाढदिवस आहे. त्यांचा देखील वाढदिवस आम्ही थोड्याच वेळामध्ये साजरा या ठिकाणी करणार आहोत. संकेतचा पुढचाच बॉल, यावेळेस मात्र पंचांचा स्वैर असल्याचा निर्बाळ आला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. आमचे मान्यवर सक्षम पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक असं स्वागत. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषकामध्ये हलक्या हातानं ड्राईव्ह केला. मिड कडून लॉंग ऑन कडे चेंडू सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी काढली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. संकेत पाटील म्हटलं तर सध्याच्या घडीचा स्टार बॉलर आहे, एक दिग्गज खेळाडू. अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये सुद्धा त्याचं जाणं येणं ॲज आयकॉन म्हणून ॲज अ व्यावसायिक प्रोफेशनल प्लेयर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. आणि दोन्ही बाजूला चेंडू कट करण्याचं सामर्थ्य मात्र या गोलंदाजाकडे आहे. हो, या बेचा हा चेंडू बॅकफूट वर गेला होता. डायरेक्ट हिटचा प्रयास. बॅकअपला कोणी नव्हतं, परंतु दोन्ही बॅटर आपण पाहिले तर पॉपिंग क्रीज सोडून बरेचसे पुढे गेले होते आणि त्याचमुळे दुसरी धाव घेण्याची कोणती त्यांची सुद्धा इच्छा नव्हती किंवा तो प्रयत्न सुद्धा केला गेला नाहीये. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 4 या आकड्यावर. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. राजेंद्र दादा म्हात्रे कुटारी आणि त्यांची संपूर्ण टीम, अंकित पाटील किरवली आणि संपूर्ण त्यांचे कॅमेरामन्स स्पर्धेमध्ये मेहनत घेत असताना भावेश म्हात्रे नारिवलीचे जावई. तर पहा आपण ज्यांचे आतुरीने वाट पाहत होतो आमच्या मुख्य आयोजक नवनाथ शेठ म्हात्रे शुभाग आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहताय ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या कन्येचा रियांशी नवनाथ शेठ म्हात्रे यांचा शुभागमन या ठिकाणी होत असताना आणि थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी वाढदिवस समारंभ या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांचं होतोय या ठिकाणी शुभागमन तुम्ही पाहताय. मुख्य आयोजक स्पर्धेचे नवनाथ शेठ म्हात्रे यांचं शुभागमन आणि त्यांचा आज कन्येचा वाढदिवस आहे. रियांशी नवनाथ शेठ म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय आणि तुम्ही पाहताय आमचा छोटा पाकेट आराध्य देखील सज्ज आहे. ते दर्शन शेठ म्हात्रे सुपुत्र आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर दिव्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. रियांशी दिदीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तर चौकार आलाय पाठीमागच्या बॉलवर संकेत पाटीलवर आक्रमण पाहायला मिळालं. थोडासा खराब लाईन होती संकेतची, परंतु संकेतच्या ओव्हरमध्ये हे बिलकुल अपेक्षित नव्हतं एवढ्या जास्त धाबा येतील. 8 धाबा आतापर्यंत आल्यात. अन्यथा संकेत म्हटला तर 2-3 धाबांमध्ये षटक समाप्त करणारा गोलंदाज म्हणून याची ओळख आहे. ओ गुरुनाथनं चांगला खेचलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर संकेत पाटील वर आक्रमण. चौकारानंतर मात्र येतोय हा षटकार. थोडासा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला होता. हलकासा ऑफ स्पिन पाहायला मिळाला, परंतु असे चेंडू मात्र सर्रासपणे बाहेरच मारले जातात. चेंज ऑफ पेस हे अस्त्र होतं खरं तर आणि बऱ्याच उशिरानं सुचलं. संकेत पाटीलला मात्र पहिलं यश मिळेल आणि फलंदाज बाद झालाय तो चौकार षटकार मारणारा गुरुनाथ गायकर. पहिला विकेट जगदंब वाकण संघासाठी. दरम्यान पहा विश्वास शेठ म्हात्रे त्यांचे समिती नरेश शेठ म्हात्रे, अरुण शेठ म्हात्रे आणि सुनील पाटील यांचे शुभागमन या ठिकाणी होत असताना सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सद्गिरी कृपा इंटरप्राइजेसचे प्रॉपर्टर देखील त्यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत असताना तर समिती पाहता एकनाथ शेठ म्हात्रे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी सर्व मान्यवरांचं करूया. मनाच्या अंतकरणात मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम आलेल्या सगळ्याच आमच्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 1-14 जगदंब वाकळण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा मुरबी संघ खेळत होता, 19 धाबा केल्या होत्या. इकडे त्याच्या प्रत्युत्तरा दाखल 14, परंतु तदनंतर मध्यंतरी टाकलेली षटकं जी होती मानस भोईरनं खास करून फक्त 2 धाबांचं षटक टाकलं. स्लॉगवरचं षटक अविनाश भोईरनं जे केलं होतं फक्त 4च धाबा त्या ओव्हरमध्ये दिल्या होत्या. ह्या 2 गोलंदाजांनी प्रमुख जर आपण बघितलं तर फक्त 6 धाबा दिल्या 2 ओव्हर्समध्ये. त्याचमुळे मुरबी संघ 60 क्रॉस करू शकला नाहीये, कारण 2 ओव्हर्स त्यांच्यासाठी चांगल्या आल्या होत्या. 19 आणि 18 अशा 2 ओव्हर्समध्ये 37 धाबा आल्या होत्या. जाऊया मॅचच्या दिशेनं. प्रतीक पाटील फुल टॉस आहे. स्वीप
केला, इकडे मात्र स्क्वॅल नाही केला आणि तिकडे मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा झाली, परंतु त्याचा फायदा मात्र मिळाला नाहीये. बॉल सीमा पार 4. पहिल्याच बॉलवर प्रतीकचं स्वागत झालंय चौकारानं. सरळ फुल टॉस दिला होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. प्रतीक सुरुवात यंदाच्या वर्षी आपण बघितलं ना, तर सुरुवातीच्या हंगामामध्ये फार चांगली बॉलिंग त्याची पाहायला मिळत होती. प्रतीक अनेक मॅचेस त्यानं जिंकून दिल्या होत्या, परंतु मध्यंतरी बऱ्याच वेळेला इकडे सुद्धा निवडणुकीचा कार्यकाल थोडासा क्रिकेट कमी झालं होतं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये, खास करून खारघर विभागामधलं. त्यानंतर थोडासा मुरबी संघ सुद्धा कमी दिसला. हा चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, हलक्यात ड्राईव्ह केले मिडॉनकडे, सिंगल मिळाले, 1 रन. परंतु या धावा डिफेंड करायच्या असतील तर सुरुवातीच्याच प्रमुख गोलंदाजांना त्याची मेहनत घ्यावी लागेल. आणि संकेत पाटीलच्याच ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आल्या. जाता जाता एक सफलता जरूर मिळाली. पण सध्याच्या घडीला मुरबी संघाचा विचार केला हर्षल 11चा तर संकेत पाटीलवर बरंच काही निर्भर असेल या मॅचचं गणित संपूर्णपणे मित्र म्हणेन. आणि संघातील मुख्य गाभा आहे, मुख्य खेळाडू आहे आणि त्याची गोलंदाजीवर जर फटके पडले तर तो प्रेशर मात्र आपोआपच बाजूच्या दुसऱ्या गोलंदाजांवर येत असतो. आणि तोच प्रेशर दबाव जो आहे त्या दबावाला जुगारून सध्याच्या घडीला इतर गोलंदाजांना गोलंदाजी करणं क्रमप्राप्त असणार आहे. 19 धावा झाल्यात. हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी संघ 53चा डिफेंड करायचा या टीमला आणि त्याच्यासाठी मात्र पुरेपूर प्रयत्न केले जातील. परंतु एक चांगला सामना मुरबी विरुद्ध वाकण तुम्हाला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. आमचं संपूर्ण व्यासपीठ देवी चषक 2026 शॉर्ट बॉल आहे, स्टंप लाईनला येऊन बॉल भिरकावलाय, जाईल सीमा रेषेच्या दिशेनं, बॅकवर्ड स्क्वेअर बॉडी लाईनच्या दिशेनं, एक टप्पा खात बॉल सीमा पार 4. संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रीजच्या खोलीचा वापर केला यावेळेस मात्र फलंदाज निकेश पाटीलला पाठीमागे येऊन फटका इम्प्रोवाइज केला. चांगलं एक्झिक्युशन होतं फटक्यामध्ये. टीमची टोटल 23 या आकड्यावर. पुन्हा एकदा तोच होता ऑफस्टम्पच्या बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बीट केलं प्रतीक पाटीलला. एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड होत असताना डॉट बॉल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 9 धाबा दिल्या, 2 चौकार दिलेत प्रतीकनं. शेवटचा चेंडू असेल, दुसरं षटक यानंतर समाप्त होईल. पॉवर प्ले संपणार आहे आणि यानंतर थोडंसं क्षेत्ररक्षण लांबलं जाईल. हा अतिशय महत्वाचा चेंडू आहे कारण आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात जर विचार केला जगदंबसाठी. शॉर्ट बॉल आहे, पुल मारलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे राहुल कोळी त्या ठिकाणी होता. झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. दुसरी सफलता दोनही गोलंदाजाने अनुक्रमे शेवटच्या बॉलवर विकेट्स घेतल्यात. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर जगदंब वाकळण, 2 गडी बाद 23 धावा. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा धाव फलकावर आणि 2 फलंदाज गमावले जगदंब वाकण संघानं. मुरबी संघ लढणारा संघ ओळखला जातो. शेवटपर्यंत संघर्ष करायचा ही नेहमीच वृत्ती राहिली या टीमची फार पूर्वीपासून आणि त्याचमुळे हा संघर्ष तुम्हाला शेवटपर्यंत जरूर नेऊन जाईल. बिलकुल हालू नका आपल्या टीव्ही स्क्रीन पासून जर तुम्ही पाहत असाल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून, कारण एक चांगला सामना तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार यात माझ्या मनात तरी शंका नाहीये. कारण दोनही संघ असेच आहेत, दोनही नामवंत संघ आहेत आणि नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात.
आणि त्याचमुळे एक काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 30 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन हर्षलचा पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा उत्तुंग असा षटकार. झाले हर्षल पाटीलचं. स्लॉट मध्ये दिला होता, थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी होती, समोर पुढ्यात टाकला होता आणि पुढ्यात टाकल्यानंतर मात्र सोमनाथ गायकर घाव घातल्याशिवाय राहत नाहीये. 29 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी, हलक्या हातानं रिसच्या सहाय्यानं बॉल वळवलाय ऑन साइडला. मिड विकेटला सर्वेश तिकडे आहे, सिंगल मिळेल. 1 रन टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोट. हे 2 षटकं जी पहिल्या इनिंग मध्ये जी पडली मानस आणि अविनाश या 2 गोलंदाजांप्रमाणेच आता मात्र गोलंदाजी करावी लागेल तरच इकडे मात्र कमबॅक करता येण्यासारखं आहे. अन्यथा ज्या पद्धतीनं धावफलक सुरू आहे ना, जॉस्किंग रन रेट अवाक्यामध्ये आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आपण बघितलं तर 8.63. फ्लाइट डिलिव्हरी पुन्हा एकदा भिरकावलाय. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षल पाटीलवर पुन्हा एकदा वार. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. वल्लभ या दोन्ही मान्यवर शुभागमन या ठिकाणी झालाय. त्या मान्यवरांना विनंती आपण या अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील मनात शांत करणारं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल कबड्डी चषक 2026 मध्ये. बॅकफुट वरून कव्हर्सला खेचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. शॉर्ट बॉल होता, आणखीन एक लेग स्पिन करण्याचा प्रयत्न करतोय. प्रकाशी सुद्धा फुल टॉस पडला, यावेळेस थोडासा शॉर्ट राहिला. स्पिन गोलंदाजी म्हटली, थोडासा फ्लाइटेड डिलिव्हर विकेट्स मिळत असतात फ्लाइट बॉल्सवर जेव्हा तुम्ही फ्लाइट देता चेंडूला, परंतु ते चेंडू सुद्धा परफेक्ट पडले पाहिजेत लेंथवर, तरच तुम्हाला विकेट्स मिळू शकतात. अन्यथा मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळतात. खोदून काढलाय त्याला. सर्वेश थोडासा उंच उडी मारत बॉलला आतमध्ये ढकललाय. थोडासा पुढे होता. एका सिच्युएशनला असंच वाटलं होतं कदाचित चेंडू टप्पा पडल्यानंतर डोक्यावरून फ्लाय होतोय की काय. सिंगल आले, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 39. 39 धावा धाव फलकावर. 13 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. जी 2 षटकं मानस अविनाशी आहेत, कदाचित तीच शेवटला आता मात्र त्रास देतील मुरबी टीमला. शॉर्ट बॉल आहे, पूल मारलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वेच्या डोक्यावरून बॉल फ्लाय जाईल सीमा पार. हर्षल पाटीलवर मात्र हा येतोय तिसरा षटकार. तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या भरपूर धावा, 22 धावा दिल्या हर्षलला. त्यामुळे मी तर म्हणेन इकडे संपूर्णपणे कॅल्क्युलेशन थोडेसे चुकलेत मुरबी संघाचे. 4थं षटक. परंतु आता अंतर बघितलं आपण तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि गरज असेल ती 8 धावांची. 8 रिक्वायर्ड. 4थं षटक घेऊन गोलंदाज तुषार मात्रे. रिक्वायर्ड रन रेट 4च आहे आता मात्र. 2 ओव्हर्स वाकडे टाकलेल्या, त्या ओव्हर्स मध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या आणि इकडे 8 करायच्या शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये. ओ इकडे टॉपेज लागले, बॉल हवेत आहे. लॉंग चेस होता. विकेट किपर रक्षक सगळे बराच धावला होता इकडे. स्क्वेअर लेग पर्यंत अंतर कापलं होतं. 2 रन्स मिळतील. तर याच दरम्यान सिद्धिकोला गावाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व रुपेशजी पाटील साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील करूया मनाच्या अंतर्गत सहर्ष हार्दिक स्वागत. गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओ रिव्हर्सचा फटका आणि मुरबी संघ पराभूत. जगदंब वाकण संघानं मात्र हा सामना सहज रीतीनं चेस करत जिंकलाय.
अभिनंदन अभिनंदन टीम वाकळण आणि हार्ड लक संकेत पाटील आणि टीम मुरबी. आज रिव्हर्स स्वीपचा विजयी षटकार आणि 53 धाबांचा सहजतेनं चेस केलाय. 8 विकेट्सनं जगदंब वाकण संघानं मात दिले ती हर्षाल 11 जयदुर्गा मुरबी टीमवर. हा स्कोर कार्ड होता 52 केल्या आणि त्याच्या प्रत्युत्तर